प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते. वन विभागाचे कर्मचारी अधिकारी बिबट्यांना नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करतात, वेगवेगळ्या योजना राबवतात. आता एक नवीन इन्स्ट्रुमेंट आणलेलं आहे, त्याचा कितपत फायदा होईल माहीत नाही. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या रोखण्यामध्ये किंवा उपाययोजना करण्यामध्ये वन विभाग हतबल झाले, अशा प्रकारचा आरोप करत जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी 5 दिवस आळेफाटा चौकामध्ये उपोषण केलेलं होतं. त्या उपोषणानंतर माजी आमदार शरद सोनवणे मुंबईला गेले. अजित पवारांच्या सोबत बैठक झाली. बैठकीमध्ये काय काय ठरलं तेही आपण पाहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड ह्या 4 तालुक्याचे जे प्रमुख म्हणून आहेत अमोल सातपुते यांची बदली करावी, अशा प्रकारची मागणी माजी आमदार शरद सोनवणे यांची होती. विद्यमान आमदार असं म्हणतायत की वनमंत्री किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन हा विषय सांगायला हवा होता. त्यांची बदली रुटीन 2 महिन्यांनी होणारच आहे. म्हणजे एकंदरीत हा विषय कुठेतरी राजकीय वळणावर जाऊन ठेपतोय का? शरददादा सोनवणे यांनी केलेलं उपोषण, मुंबईला ॲम्ब्युलन्सने गेले, हे सगळं प्रकरण राजकीय याला वास येतोय का? हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सोबत शरददादा सोनवणे यांचे कट्टर समर्थक संतोषराव घोटणे आहेत. घोटण्यांकडून आपण जाणून घेऊया नक्की कोणाचं काय चुकतंय. शरददादांचं हे आंदोलन याला राजकीय वास होता का, आणि विद्यमान आमदार ह्या विषयाकडे टोलवा टोलवी न पाहतात का? संतोषराव, काय सांगाल? शरददादांनी 5 दिवस उपोषण केलं, पुढे काय? शरददादांनी 5 दिवस उपोषण केलं, ते उपोषण कसं झालं, त्याला किती यश आलं, हे सगळंच आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून म्हणा, प्रत्यक्ष जनतेने त्याच्यामध्ये सहभागी होऊन नक्कीच त्या आंदोलनाला यश आलं. यश आलं नाही असं मी म्हणणार नाही. पण तुम्ही जे मगाशी बोलता बोलले की याला काही राजकीय वास येतोय का, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठले राजकारण कोणी करू नये. राजकारणाकडे हा विषय का जातोय हेच मला अजून कळत नाही. कारण हा विषय माणसाच्या अगदी जीविताशी येऊन ठेपलेला आहे आणि अतिशय गंभीर विषय आहे. तर या विषयाकडे कोणी राजकारण म्हणून पाहू नये. आणि ज्या काही घटनाक्रम घडतात आहेत तर यातून निश्चित मला असं वाटतं शरददादा, तालुक्याचे आमदार, सगळीच मंडळी यातून मार्ग काढतील असं मला दिसतंय. पण एकंदरीत जो तुम्ही प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचा तुमचा मला हेतू कळतोय की बाबा ज्या दिशेने हे चाललं होतं सगळं, म्हणजे दादांनी तिथं उपोषण केलं, उपोषणामध्ये आमदार सहभागी झालेत, खासदार, माजी खासदार साहेब सहभागी झाले, सत्यशील दादा झाले, आशाताई झाले, सगळेच त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते सहभागी झाले. आणि त्यानंतर मात्र मग ज्या टप्प्यातून ही गाडी पुढे जायला पाहिजे होती ती टप्प्यातून जाताना दिसत नाही. त्यामुळे तुमचा तो प्रश्न आहे. तर मला असं वाटतं कोणाला काही राजकारण करायचं ते करू द्या, आपल्या आंदोलनाला यश पण होईल आणि बिबट्याविषयी जो आपण भूमिका घेतली त्याच्यामध्ये आपण नक्की मार्गस्थ होऊ. बिबटमुक्त तालुका करणं शक्य नाही हे वन विभागाने वारंवार सांगितलेलं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी व्हावी, 400हून अधिक बिबटे त्या ठिकाणी राहतील असं म्हणाले. नंतर शासनाच्या वतीनं त्या बिबट सफारीमध्ये किती बिबटे राहतील प्रकल्पामध्ये हे सुद्धा वन विभागाने सांगितलेलं आहे. टप्प्याटप्प्याने तो प्रकल्प मोठा होईल हे आता आपण सांगतोय. वस्तुस्थिती लोकांना कळायला हवी. विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरददादांनी राजकीय हेतूने आळेफाटा या ठिकाणी उपोषण केलं. अशा प्रकारची दबक्या आवाजाने विरोधक टीका करतात. नाही, कोण करते टीका? ही टीका कोण करते नेमकं? म्हणजे विरोधक टीका कोण करते हे जरी तुम्ही मला सांगितलं, आम नागरिक जो आहे त्याला त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न पडलाय. त्याचा जीव आम नागरिकाच्या हातामध्ये किंवा पदरामध्ये किंवा त्याच्या हितासाठी कुठला निर्णय झाला? उपोषण तुम्ही केलं, आउटपुट काय? आउटपुट सांगतो मी तुम्हाला. उपोषण केलं आपण, उपोषणाला वरती दखल पण घेतली गेली. दादांना आम्ही घेऊन मंत्र्यात आपण सगळी मंडळी गेलो. तुम्ही प्रत्यक्ष दादा काय म्हणते ते सगळं तुम्हाला माहिती आहे. ते आता वेगळं काय सांगायचं? अजितदादा आत काय म्हणाले ऐकायला आपण नव्हतो. तालुक्याचे लोकप्रतिनिधी सांगतील ना. विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके तुम्हाला सांगतील अजितदादा आतमध्ये काय काय म्हणले ते. मला प्रश्न असा तुम्हाला मांडायचा आहे, हा प्रश्न हा लोकांच्या जीविताशी येऊन ठेपलेला आहे. नीट समजून घ्या. ह्याच्यामध्ये दादांनी राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन केलं, म्हणजे हे विचार करणारा माणूसच त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असेल असं मला वाटतं. लोकशाही आहे. मी सांगतो ना तुम्हाला,
मी लोकशाहीच बोलतो. जिथं 10 ते 15,000 लोक येऊन तिथं आंदोलनाला पाठिंबा देऊन गेली, त्यांच्या संवेदना शिल्लक आहेत. ज्याची संवेदना शिल्लक नाहीये तो हा याच्याकडे वेगळ्या अँगलने पाहू शकतो. आपण तिथं परिस्थिती पाहिल्यानंतर जर दादांनी राजकारण ठेवून हे आंदोलन केले, तर माझा साधा प्रश्न आहे, ज्यावेळेस या तालुक्यामध्ये बिबट सापळेसाठी आंदोलन झालं त्यावेळेस विधानसभा समोर होती का, हा एक माझा साधा प्रश्न आहे. त्यावेळेस ते विधानसभा नव्हते. आपली बिबट सफारी दुसरीकडे गेली होती. भूतकाळ झाला. मी परत त्याच प्रश्न होतो. तुमच्या प्रश्नाला प्रत्युत्तर आहे माझं. मी पाठीमागच्या मुलाखतीत तेच सांगितलं. हे कधी तुम्ही म्हटले असते तुम्हाला बोलावं तर कधी अधिकार सगळ्यांना जे विरोधक आहेत त्यांना का त्यावेळेस जर विधानसभा असते आणि मग मात्र दादाने आंदोलन केलं असतं, मी मान्य केलं असं राजकारण. शरद दादा वेगवेगळे फंडे करायला तरबेज आहेत. नाही फंडे काय इथं माणसं मरून द्यायची का, सरकारचं लक्ष वेधायचं नाही का आपल्याकडं. सत्तेमध्ये असताना तुम्ही इथे उपोषण करताय मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये बसून, किंवा तुम्ही महायुतीचे सगळे नेते तिथे जाऊन हा प्रश्न सोडू शकत होते. मी तुम्हाला परत सांगतो, सत्तेमध्ये राहून आंदोलन करता येत नाही असं काय लिहिलंय का कुठल्या धर्मग्रंथात. या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री असताना एलजीच्या दारात जाऊन 10 दिवस बसले ना, त्यांना कळत नाही का ते सत्तेमध्ये. त्यांनी कोणाच्या विरोधात आंदोलन केलं. तुम्हाला परत सांगतो मी तुम्हाला, आपला जो प्रश्न आहे तो किती गंभीर आहे हे सरकारला निदर्शनास असून दिलं, याचा मी पाठिंबाच खुलासा केलाय. त्यामुळे हे सत्तेमध्ये आहेत म्हणून आंदोलन करत नाही वगैरे या सगळ्या गोष्टी याला नाही. आपला इंटरेस्ट कशामध्ये पाहिजे का, आपल्या तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रश्न गंभीर आहे. सत्तेवर असताना तुम्हाला प्रश्न सोडवता येत नाही अशी पण टीका होते. सत्ता काय कामाची. मी तुम्हाला ते सांगतो, तालुक्याचे आमदार शरददादा नाहीत. शरददादा काय आता मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत ना. शरददादा एक कॉमन मॅन आहे. आमदार आहेत का ते त्यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहे. ते पक्षीय अंतर्गत विषय, तो पक्षीय त्यांचं पद आहे. नीट समजून घ्या तुम्ही साहेब. आणि एखादा विषय मार्गी लावायचा विधानसभेत तर प्रोटोकॉल नुसार तुम्ही त्या पदावरती पाहिजे, बरोबर ना. कायदेशीर तर त्यांची कुठं सही चालणार नाही शरदांची. हे सत्य स्वीकारलं पाहिजे आपण शरदा कुठल्या हेतूने आंदोलन करतात ते हेतूकडे का बघत नाही. मला वाईट वाटते मला सगळ्या गोष्टीचं का ते हेतूकडे का बघितलं जात नाही. इंटरेस्ट राजकारणाकडे का लोकांचा. दादांचा हेतू स्वच्छ आहे हे तुम्हाला वाटणं साहजिक आहे, कारण तुम्ही त्यांचे समर्थक आहात. म्हणजे दादा या जी लोक आपल्या तालुक्यामध्ये 1 महिन्यामध्ये 5 लोक मृत झालेले आहेत त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करतात, त्यांच्यासाठी लढाईला उतरलेत. म्हणजे मी फक्त समर्थक म्हणून त्यांची बाजू घ्यावी का, आणि विरोधकांनी त्याची बाजू नाही घ्यायची. शरद दादांनी जे हाती आंदोलन घेतलं त्याच्याबद्दल कोणालाही शंका असायचं कारण नाही. तुम्ही मंडळी सत्तेमध्ये असताना आउटपुट 0. नाही आउटपुट 0 कोण म्हटलं तुम्हाला. ज्यांच्याकडे आउटपुट काढायला दिले ते राजकारण करतात ना, तर पण आउटपुट निघेल, काळजी करू नका. ज्यांच्याकडे आउटपुट काढायला दिले ना, जो मुख्य विषय होता अमोल सातपुते यांची बदली होणारच करणारच, काय झालं पुढे. होणार ना बदली. वाणी साहेब त्यांची मुदत संपली, त्यांची बदली होणार, तुम्ही काळजी करू नका. येता काळ आम्ही काळजी करत नाही, तुमच्या शब्दाचं काय. येत्या काळ आता आपलं तर काम आहे सरकारशी भांडणं काम आहे ना. आपलं काम भांडायचं करायचं, आपण बघत राहायचं पुढे पुढे. 2 महिन्यानंतर त्यांची नॅचरली बदली होणार आहे. ऐका ना साहेब, आपण आपले प्रयत्न करत राहायचे. दादा मुख्यमंत्री नाहीत हो, दादा काय आमदार नाहीयेत, दादा काय मंत्री नाहीत ना. लढाई तर करू शकतात ना. जिल्हा प्रमुखांचं वजन नाही मुख्यमंत्र्यांकडे. लढाई करणार ना. काय वाईट आहे लढाई करणं, मला असं काय वाटत नाही. पण ह्याच्याकडे माझी सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळी विनंती, ह्याच्याकडे तुम्ही राजकारण बघू नका, एवढा छोटा विचार करू नका. हे काय राजकारण बघतो, माणसं मारायला लागली तुमच्याकडे चालले राजकारण. ह्याच्याकडे राजकारण करून कोणी बघू नये. 100% यातून ज्या ज्या मागण्या केल्यात मला असं वाटतं त्या सगळ्या मागण्या तुम्ही राजकारण करू नये असं तुम्ही जेव्हा म्हणताय, कोण राजकारण करतोय. शरददादांच्या उपोषणाला आमदार अतुल बेनके आले, राष्ट्रवादीचे नेते शिवाजी आढळराव आले, भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य आशाताई बुचके आले, विग्नरचे चेअरमन सत्यशील शेरकर आले, माजी आमदार शरद सोनवणे आले, बाळासाहेब दांगट आले. बहुतांशी सगळ्या पक्षांचे नेते तिथं आले, त्यांनी पाठिंबा दिला. एवढंच नाही तर शरददादा सोनवणे यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन आमदार अतुल बेनके यांच्याकडे दिले. राजकारण कोण करतंय. तुम्ही मगाशी म्हणले याला राजकीय वास येतोय. ज्या लोकांचा राजकीय वास होतो जेव्हा त्यांची विरोधकांची भूमिका दबक्या आवाजात, त्यांना मी सांगतोय, त्यांना माझं हे सांगणं आहे की बाबा याच्याकडे राजकारण करू नका. ह्याच्यापेक्षा मला काही वेगळंच नाही सांगायचं. तुम्ही जे मगाशी म्हणलेत ना की याच्यात राजकीय वास येतो, विरोधक दबक्या आवाजात बोलतात, मग त्यांना मला विनंती करायची, बाबा नाही याच्याकडे राजकारण म्हणून पाहू नका. हे दोन्ही बाजूने नाही. ज्याच पहिली गोष्ट, आपण तालुक्यातले एक नागरिक आहेत. हे राजकारण निवडणुका पक्ष तर बाजू करा हो, माणसं मरायला लागलीत ना. राजकारणी मंडळी डोळे उघडे ठेवून
नियोजनात काम करत असतात. नाही, करू द्या ना, त्यांना काय काम करायचं कोणाला करू द्या. तुम्ही पण आले. अहो, पहिली गोष्ट आपण या पृथ्वी तलावरची माणसं सर्वसामान्य आपण जगलो पाहिजे मगच राजकारण करू. मेल्यावरती काय राजकारण करणार आहे? कोणाला राजकारणात इंटरेस्ट आहे? उद्या समजा एखादी घटना इथं घडली, परवा निवडणुकी लोक निवडणुकीला माणसं मारलेलं काय करायचं? आणि त्यांना त्याची संवेदना शिल्लक नाही, त्या लोकांनी खुशाल राजकारण करावं. त्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही. आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी तुम्ही आंदोलन करणार होता, शेतकरी आणून बहुधा 8 दिवस आता होत आले. मी त्या दिवशी आमदार अतुल शेठ बेनके यांची मुलाखत बघितली. त्यांना तुम्ही मंडळींनी काही प्रश्न, पत्रकार परिषद ती बघितली, त्यांना तुम्ही काही लोकांनी प्रश्न विचारले. त्यांचं म्हणणं असं आलं का शरददादा सत्तेत असताना त्यांनी आंदोलनाला बसायचं नव्हतं. मला खूप वाईट वाटतं अतुल शेठ बेनकेंविषयी. मुळात ते काय बोलतात ना हे मला काही समजत नाही, कारण की ते त्यांचे वैचारिक सगळीच गोंधळ झालेला दिसतोय मला अतुल शेठ बेनके यांचं. शरददादा सत्तेत आहेत, त्यांनी आंदोलनाला बसलं नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर ना? पहिलीच्या मुलाला कळत, तुम्ही कशाला आले तिथं आंदोलनाला? तुम्ही आंदोलनाला यायचं काय? सत्तेत आहेत ना तुम्ही आंदोलनाला पाठिंबा दिलाय, लक्षात ठेवा. का? जनतेचा आक्रोश म्हणून तिथं पाठिंबा देता का तुम्ही यायचं नाही ना आंदोलनाला? तुम्ही आले, पाठिंबा दिला, त्यांना तुम्ही सांगितलं का मी लोकप्रतिनिधी तालुक्याचा, दादा तुम्ही उपोषण सोडा, मी तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावेल. हे कोण बोलले? हे अतुल शेठ बेनके बोलले, त्याची साक्षी तुम्ही आहेत ना. अरे मग तुम्ही सत्तेत ना अतुल शेठ, शरददादा सत्तेत, त्यांना कळत नाही, त्यांना ज्ञान नाही तुमची इतकं, असं मी गृहीत धरतो. तुम्हाला महायुतीतले सगळे नेते एकाच माळेचे मणी. मला मुद्दा असा म्हणायचा आहे, पहिले अतुल शेठ बेनके यांनी ना नेमकं ठरवावं काय बोलायचं ते. त्यांची गडबड अशी होती, एका बाजूला जनतेचा आक्रोश दिसला का तिथं पाठिंबा जाऊन द्यायचा, एका बाजूला तिकडे गेले जिकडे गेलं तुम्हाला माहिती का त्यांनी सत्तेत कशाला बसले, सत्तेमध्ये त्यांनी बसायला नाही पाहिजे. अहो त्यांना नाही कळत तर तुम्ही कशाला आले तिथे उपोषणाला पाठिंबा द्यायला? तालुक्याचे आमदार आहे. अरे तालुक्याचे आमदार तर मग तुम्ही पाठिंबा दिलाय ना, तुम्ही समज करा, तुम्ही पाठिंबा दिलाय आंदोलनाला. आमदारांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काय चुकलं? ही चूक आहे ना, सत्तेमध्ये येत ना, मग तुम्ही आंदोलनाला कसा पाठिंबा दिला? पहिली गोष्ट, पहिले अतुल शेठ बेनके यांनी ठरवावं ते सत्तेत आहे का नाही. त्यांनी ठरवावं सत्तेमध्ये आहे का. त्यांचं मन घडीत कुठली एखाद्या गटाकडे मन तिकडे दुसरीकडे कुठे लागलंय का, त्यामुळे त्यांची गडबड होती. त्यांच्या शंका आहे, त्यांच्यात लक्षात राहत नाही का ते सत्तेमध्ये येत. अतुल शेठ बेनके यांनी पहिले शरददादा सत्तेत आहे का नाही ठरवा, पहिले त्यांनी ठरवावं. प्रश्नावरून जनतेची करमणूक होते. नाही, करमणूक नाही होणार कोणाची, ज्याच्या संवेदना शिल्लक आहेत ना. अतुल शेठ बेनके यांनी शरददादांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली, असं माझं ठाम मत आहे. खिल्ली तुम्ही शब्द वापरला, खरंच खिल्ली उडवली. त्यांनी खिल्लीच उडवली, या उपोषणाची खिल्ली उडवली. दादांनी इशारा काय केला? दादा काय इशारा करतात? बाबा मी आंदोलन करीन. अहो इशारा केला पाहिजे ना, राज्यकर्ते जागे झाले पाहिजे ना, नाही झाले पाहिजे जागे, म्हणून तुम्ही त्यांची खिल्ली उडवणार. तुम्ही या, तुम्हाला जेवायला घालू. अतुल शेठ बेनके हा संस्कृतपणा आहे, सुसंस्कृतपणा आहे. अहो तुम्ही अतुल शेठ बेनके हे प्रचंड दानशूर आहेत. हे तालुक्याने गेले 40-50 वर्ष बघितले, दानशूरच कुटुंब आहे. काय चुकलं? दानशूर आहेत ना, आम्ही कुठं काय म्हणणं, शरदांपेक्षा ते दानशूर आहेत. त्यांनी चांगलं आपुलकीने येणार असेल तर या, मी तुमची जेवणाची व्यवस्था करतो. चुकलं काय? तालुक्यातल्या भयभीत झालेल्या 5 लाख लोकांची त्यांनी खिल्ली उडवलेली आहे. लोक 7 नंतर घराच्या बाहेर निघत नाही अशी परिस्थिती आहेत. लोकांचा मृत झालेली आहेत. अनेक लोकांना हल्ले होतात. त्या उपोषणाची खिल्लीवळी अख्ख्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेचा त्यांनी अपमान केलाय आणि ही त्यांची संवेदनाच संपलेली आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्या सोबत मुंबईला बैठक घेतली, बाकी प्रश्न मार्गी पण लावले. ते काय करतात माहितीये का, ते इकडे येऊन एक बोलतात, तिकडे प्रश्न मार्गी लावला का माझ्यामुळे झाला, मी जातो तिथे करायला. इकडे एक बोलतात, तिकडे एक, त्यांची गडबड सोयीनी जे सोपं वाटते ना तसं ते बोलतात. मुळात अतुल शेठ बेनके यांना मी विनंती करतो, गेले 5 वर्ष आले आम्ही तुमच्यावरती कधी व्यक्त झालो नाही आणि अजूनही इच्छा व्यक्त नाही तुमची व्हायची. आता व्यक्त होते म्हणजे 24 जवळ आली म्हणून अजूनही इच्छा नाही. विधानसभा 5 वर्ष आम्ही झालो नाही, अजूनही इच्छा व्यक्त नाही. कारण तुमच्या व्यक्त काय व्हायचं, काय तुमच्या विरुद्ध बोलायचं आम्ही. तुमच्या संवेदना सगळ्या संपलेल्या आहेत. लोक मरण पावलीत. कोरोनाच्या काळात सुद्धा तुमचं असंच झालं. तुम्हाला घेणं नाही पडलं तालुक्याचं काय केलं कोरोनाच्या काळात सुद्धा. अशीच लोक मेली तालुक्यातली. त्यावेळेस तुम्ही बघत बसले तोंडाकडे. आताही लोक मारतात. त्यावेळेस तुम्ही आता पण तुमची मस्करी करताय लोकांची. कोरोनाच्या काळामध्ये आमदार बेनकेंनी काही केलं नाही असं म्हणायचं. हे तालुक्याला माहिती आहे ना, तालुका बघत नाही का. मुळात माझा अतुल शेठ बेनके यांना सवाल आहे, तुम्ही तालुक्याचे का आमदार झाले एकदा तालुक्याला सांगाच तुम्ही. काय झाले म्हणजे तालुक्याचे काय झाले का कसे झाले, का झाले? तुमचा काम जनतेची सेवा करायला असं आहे ना. एखादा आमदार होतो ना, तो ठरवतो का मला या तालुक्याला यासाठी आमदार व्हायचंय. डोक्यात असं प्लॅन,
की बाबा मी यासाठी आमदार होईन तालुक्याचा. त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे काय कळलं नाही आम्हाला. 5 वर्ष तालुक्यात आमदार एखादं का असं बाबा मला एखादी इंडस्ट्री आणायची इथं, मला एखादा तालुका काय इथं हॉस्पिटल बांधायचे, काय वेगवेगळे प्रकल्प आणायचे, रोजगार उपलब्ध असं प्लॅन असतं ना. 5 वर्षामध्ये तुम्ही एक गोष्ट काढली तालुक्याविषयी. म्हणजे तुम्ही आमदार झाले नाहीत म्हणून तुमची घुसमट होते? नाही घुसमट नाही. आमचं दुःख हे का किमान आपण काय 5 वर्ष करू शकले नाही. आणि कोणतरी बाबा ते करतात गपचूप त्यांच्या कानात जाऊन सांगा बाबा मला हे यश येत नाही, तू तरी आंदोलन कर, माझं काय वरती चालत नाही. शरदांच्या कानात जाऊन त्यांनी सांगायला पाहिजे तू बाबा आंदोलन कर, माझं तर काय कोण ऐकत नाही आणि आंदोलन करतं मी काय तिथं जाऊन बोलल, अशी एकजुटी. आणि ज्यावेळेस अतुल शेट्टी तिथं आले, दादांनी स्वागत केले, चल बाबा चांगलं कुठेतरी मार्ग निघतोय. मी पॉलिटिक घेतलं. तुम्ही दादांचं आंदोलन पॉलिटिक घेऊन बरोबर आंदोलन थांबवलं, सरकारला बरोबर केली, मदत केली सरकारची तुम्ही एका बाजूला तिकडे जाऊन. आणि एका बाजूला आता राजकारण असं खेळताय का दादांनी सत्तेत आंदोलन बसायला नव्हतं पाहिजे. अहो दादांनी सत्तेत बसायला नव्हतं तर तुम्ही आले कशाला तिथं? माझा रोग चालला. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या तालुक्यामध्ये जर आंदोलन होत असेल तर तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून, तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी तिथं जाणं, प्रश्न समजून घेणं, प्रश्न मार्गी लावतो हे म्हणणं काही चूक नाही. शरददादा सोनवणे आमदार असताना सुद्धा अनेक उपोषण झाली, त्यावेळी शरददादा पण असे गेले होते. वाणी साहेब प्रश्न मार्गी लावणं वेगळं आणि आंदोलनाला पाठिंबा देणं वेगळं. लक्षात ठेवा. तुम्ही आंदोलनाला पाठिंबा दिलाय जाहीर तिथं, म्हणले पहिले मी सरकार नाही, पहिले मी शेतकऱ्यांकडे. हे डायलॉग बाजी तुम्ही तिथे केली नाही का? विसरले का तुम्ही? तुमच्या लक्षामध्ये आलं नाही का तुम्ही सत्तेमध्ये? प्रश्न मी तुमच्याशी अभ्यासपूर्वक बोलतोय आणि मी तिथे साक्षीदार आहे आणि तुम्ही पण साक्षीदार आहे. तुम्ही या आंदोलनाची खिल्ली उडत होते ना, आणि मी दादांशी पण बोलणार आहे. आमदार साहेबांच्या संवेदना संपलेल्या आहेत. काय ते पहिल्यापासून लॅविश जगलेला माणूस आहे, त्यांना काय सर्वसामान्य लोकांचं घेणं नाही पडलं. जीवन त्यांचं सुखकर आहे लहानपणापासून. त्यामुळं ह्या ज्या समाजाच्या ज्या खाचा खोचा आहेत ना, किंवा जी जनतेची तळमळ आहे, किंवा गोरगरीब लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, लक्झरी जीवन जगलेली व्यक्ती समाजसेवा करू शकत नाही, जनतेचे प्रश्न कळू शकत नाही. समाज आम्ही आता 5 वर्ष बघितलं का नाही माने साहेब, त्यांना संवेदना किती आहेत. आपण कोरोनाच्या काळात बघितल्या. आमदार बेनकेंसारखं साधं व्यक्तिमत्व कोण सध्या पाहायला मिळत नाही. साधं राहून काय करायचं? आम्हाला इंटरेस्ट नाही बाबा, साधं राहा, नाही तर विमानात फिरा, आम्हाला काय इंटरेस्ट आहे? आम्हाला मतलब आहे आमची कामं झाली पाहिजे, आमच्या संवेदना समजल्या पाहिजे, आमच्यासाठी तुम्ही लढायला उतरलं पाहिजे. अरे आमदार असू नये, आमदार त्यांनी म्हटलं पाहिजे मी आमदार असलो तर काय झालं. शरदांचा प्रश्न महत्वाचा आहे, मी त्यांच्या पाठीमागे आहे, सत्तेत असलो तरी मी उपोषणाला बसणार तुमच्याबरोबर, ही भूमिका घेतली. एका बाजूला पाठिंबा देता, एका बाजूला इकडून म्हणता का या आमच्या घरी, याला आम्ही तुम्हाला जेवायला देऊ. आमच्या घरी या म्हणाले नाही, इशारा तुम्ही दिलाय. इशारा दिला आम्हाला, इशारा देऊन लक्ष मारायला काही इशारा द्यायचा काय परिणाम होत नाही यांच्यावरती. यांना इंटरेस्टच नाही लोकांचं. काय इशारा देऊन काही होत नाही का? तिथं आंदोलन जाऊन आपल्या हाती काही लागणार नाही. 100% तुमच्या मताशी मी सहमत आहे. मी सहमत आहे तुमच्या मताशी, 100% हाती लागणार नाही. त्यांच्या संवेदना. इशारा का दिला? नाही आम्ही इशारा यासाठी दिला का त्यांनी त्याची मध्यस्थी केली वाणी साहेब. सर मग इशारा दिला, ऐका, इशारा दिला तर तुम्ही त्यांच्या घरी आंदोलन का करणार नाही? ऐका, त्यांनी त्याविषयी असं म्हणलं पाहिजे होतं, शरदांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. खरंच त्या माणसाने 5 दिवस उपोषण केलेले. प्रश्न गंभीर आहे. मी लवकरात लवकर दादांना 2 दिवसात भेटल, त्यांच्याशी चर्चा करत. जर माझ्या चर्चेला यश नाही आलं तर त्यांनी खुशाल माहिती इथं उपोषण करावं, मी काय म्हणणार नाही. तुमच्या सोयीसारखं बोलायला पाहिजे. सोयीनुसार हो. तालुक्याचे नागरिक आहेत ते. शरदा सोनवणेचे सुद्धा आमदार अतुल शेट बेनकेचे आहेत, लक्षात ठेवा. माहित की त्यांनी शरदा तालुक्याचे नागरिक आहेत, त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत. त्यांनी इशारा दिला, उद्या मी इशारा एका दिला, त्यांनी भेटलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. नाही बाबा तुम्हाला आंदोलन करायचं काय, माझ्या घरावर यायचं, या माझं काय म्हणणं आहे तुम्हाला, तुम्ही संवेदनापूर्वक बोलणार. शरददादा सुद्धा महायुतीमध्ये असताना अतुल बेनकेंशी चर्चा न करता मी तालुक्याच्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन करीन असा इशारा देणं कितपत योग्य? मी तुम्हाला वाणी साहेब पर सांगतो, त्यावेळची भूमिका, त्यावेळच्या बाईटनी तपासून बघा. आता ज्वलंत प्रश्न आपल्याला हा पडलेला आहे आत्ताचा. आपण याच्यात सिरियस आहे बघितलं पाहिजे. अतुल शेट बेनकेंचा विषय सोडून द्या तुम्ही. त्यांनी असं बोलणं कितपत योग्य? मी तुम्हाला परत सांगतो, एखाद्या राज्यकर्त्याला इशारा करणं काय वाईट गोष्ट नाही, पण लक्षात आलं का राज्यकर्त्याकडनं काय होऊच शकत नाही. तो एनर्जेटिक नाही, संवेदना नाही शिल्लक राहिल्या. तो राज्यकर्ता इथं माणसं मृत पावली, त्यांच्याविषयी काय घेणदेणच नाही. जर काही जर दगड झाले त्यांचं, त्याला सिरियसच नाहीये, तर त्यांच्यात वेळ घालण्यापेक्षा परत एकदा ह्याच्या उपमुख्यमंत्री साहेबांकडे जावं, मुख्यमंत्री साहेबांकडे जावं, परत लढाया कराव्या आणि तालुक्याचा मार्ग काढावा. अतुल शेट बेनके यांच्या नाही लागणं आता काही सोयीस्कर वाटत नाही. त्यांना त्यांच्या तालुक्याविषयी काही घेणं देणं पडलं नाही असं माझं, मी तुम्हाला जाहीर मीडिया समोर बोलतोय. म्हणजे आमदार बेनके यांच्या घरासमोर आंदोलन करणार
हे तुम्ही मागे घेता शब्द? नाही मागं नाही घेत मी, दादांशी चर्चा कर, पण मी वैयक्तिक तुम्ही मला विचारलं ना तर मी दादांना सांगा तुम्ही या भानगडीत पडू नका, यांना फरकच पडणार नाही. तुम्ही आंदोलन ते हसतात, ते मस्करी करतात, ते त्यांना सिरियस नाही माणसं मिली याची. कोरोनाच्या काळात बघा ना काय झालं, त्यांना सिरियसनेस किती होता, कशाला त्यांच्या नाही लागत बसता. त्यांना सोडून तुम्हाला आता पुढे जायला लागलं. अतुल बेनके हा विषय संपलेला आहे तालुक्यामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये आमदार बेनके यांनी तालुक्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडलं असं म्हणायचं? हे तुम्ही तालुक्यात होतो ना, आपण कुठे तालुक्याच्या बाहेर? आपण पण होतो ना, पण बेनके फिरले, पण किती फिरले तुम्ही सुद्धा कोरोना झाले लोकांना अंडी वाटली. किती फिरले बेनके साहेब, किती फिरले, काय व्यवस्था केली नजरेची, काय लाईटी होत्या, काय परिस्थिती, कशात आता दोन्ही काढला तर मृत्यूचा तांडव चालू होता अख्ख्या तालुक्यामध्ये. काय होती परिस्थिती? कोरोना हे मोठं संकट होतं, हे तुम्ही आम्ही कंट्रोल करण्याच्या पलीकडे होतं. हो असं नव्हतं पलीकडं. तुमचे एफर्ट 100% लागतात. ते यश अपयश नंतरचा भाग आहे. आंदोलनाला यश आलं अपयश आलं नंतरचा भाग आहे. तुमचे एफर्ट्स आहे ना 100% पाहिजे, हिंमत पाहिजे तुमच्यामध्ये लढायची. ते नव्हते. त्यामुळे माझं आता वैयक्तिक असं मत झालं अतुल शेठ बेनकेंविषयी. हे बघा तुम्हाला वाणी साहेब सांगू का, अतुल शेठ बेनके या तालुक्याचे नागरिक आणि तालुक्याचे आमदार आहेत, ते आमचे पण आमदार आहेत. आम्ही त्यांचा आज आदर करतोय, उद्या पण करतोय, तो भाग वेगळा आहे. आणि ते उगाच काय बोलतात बळच गोड गोड बोलायचं आणि अतुल शेठ माझे लय मित्र वगैरे यात इंटरेस्ट नाही आम्हाला. अतुल शेठचे आमचं चांगलं तालुक्याचं नातं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ते तालुक्याच्या दृष्टीने कुठल्याही गोष्टीविषयी संवेदनशील नाहीत. आणि मुळात खरं सांगू का, अतुल शेठ बेनके यांची यात काही चुकी पण नाही. ती नैसर्गिकच एनर्जेटिक नाही. मी पाठीमागे 10 वेळा बोललोय, एखाद्या माणसाला एखादा तालुका पुरवायचा ना तो नॅचरल एनर्जेटिक पाहिजे. अतुल शेठ एनर्जेटिक नाही अजिबात. त्यांच्याकडे संवेदना नाही, सामान्य संवेदना पण जनतेबद्दल नाहीये, एनर्जी पण नाहीये. त्यांनी ठरवलं नाही एखादी लढाई करायची, एखादी गोष्ट करायची, एखादा तालुक्यात प्रोजेक्ट करता. जी एनर्जी लागते ना पळायला बिळायला धावपळ करायला, चतुराई मंत्रात जाऊन लढाई करायच्या, प्लॅनिंग, हे हिंमत असू. 5 वर्षात अतुल शेठनी या तालुक्यामध्ये एक गोष्ट आणण्याचा विचार, करोडो रुपयाचा निधी आणला अहो तालुक्यामध्ये. ते रस्ते, ते पाणी, बस. अहो तुम्ही ह्याच्या पलीकडे लोकांना नेणार का नाही? समजा शरदाच्या डोक्यात बाबा तालुका पर्यटन करायचा, बिबट सफारी करते, प्लॅन आहे ना डोक्यात, काहीतरी तालुक्यात करायचं राव, तालुक्यात गप नाही बसायचं. त्यांच्या डोक्यात एखादा प्लॅन 5 वर्षात सांगा ना राव. जे शरददादांचे जे व्हिजन होतं, त्यांनी जे प्लॅन मांडले ते बेनकेंनी पुढे न्यायला पाहिजे होते. त्यांनी बँकेने त्यांचे प्लॅन नाही नेऊन द्या. अरे बाबा तुमचे प्लॅन न्या काहीतरी, तुम्ही काहीतरी करा ना तालुक्यासाठी. तुम्ही काय करणार का नाही तालुक्यासाठी? आता आमदार अतुल बेनके यांना मागचे 5 वर्ष मिळाले, त्यातले 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेले. सरकार पाहिलं आपण, हे गेलं ते आलं, ते गेलं हे आलं. अहो ते 5 वर्ष सत्तेमध्ये साहेब, 5 वर्ष सत्तेमध्ये आणि काम करण्याला कारण नाही सांगायची. आम्हाला पब्लिकला इंटरेस्ट नाही कारण सांगायला, इंटरेस्ट रिझल्ट आहे. आम्ही तुम्हाला मतदान काय केलंय कारण सांगायचे का? ही कारण नाही सांगायची. तुम्हाला आठवतं का बघा, लंके साहेबांनी तुमच्या काळात जेव्हा उपोषण व्हायची, तुमच्या काळात उपोषण व्हायची, तुम्ही काय म्हणायचे, कोणाला विचारून उपोषण केलं आठवतंय का? वाणी साहेब हा विषय मी परत सांगतो, हा बिबट्याचा विषय गंभीर आहे साहेब. प्रत्येक विषय प्रत्येक आंदोलन त्या व्यक्तीला तो विषय पकडून गंभीरच असतं. वाणी साहेब मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही आंदोलन केलं तर गंभीर नाही असं नाही. आम्हाला आमच्या आंदोलनाचं कोणी, मी तर म्हणतो हे सगळं श्रेय त्या अतुल शेठ बेनकेंनी हो बाबा. आम्हाला ते श्रेय वगैरे काय नको. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे फक्त दूर करा असं आमचं म्हणणं आहे. पण आता अतुल शेठ बेनकेंविषयी फार अशी काय अपेक्षा आमची पण नाही राहिली आणि तालुक्याची पण नाही. तालुक्याच्या जनतेने मान्य केलेत, तालुक्याच्या जनतेने मन बनवलंय का अतुल शेठ बेनके काय काम करू शकत नाही. सर्वसामान्य साधा माणूस आहे, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे, सगळं लॅविश लाईफ आहे. पण तालुक्याविषयी जे एक आमदार लागतो, म्हणजे एक नेतृत्व तालुक्याला 5 लाख लोकांचा म्हणजे नेतृत्व करणारा, ते अतुल शेठ बेनकेकडे नाहीये. आणि त्यात त्यांची काही चुकी नाही, ते नैसर्गिक तसेच. तर त्यांच्याकडनं आता आपण काय अपेक्षा करायची? तर ते तशी 5 वर्ष कोणी अपेक्षा सोडली काही थोडे दिवस, त्यांच्याकडनं आमची काय अपेक्षा नाही. त्यांच्या प्रवासाला आमच्या शुभेच्छा. पण अतुल शेठ बेनकेने आता यापुढं एखादी भूमिका घेऊन ते आंदोलन गुंडाळण्यासाठी जी प्लॅनिंग करतात, याचं आम्हाला नक्की दुःख आहे. कारण की आंदोलन हे लोकांच्या भावनेशी, लोकांच्या जीवन मरणाशी आंदोलन होते. त्याचा असं अतुल शेठ बेनकेंनी करायला नव्हतं पाहिजे. पण शेवटी म्हणतात त्यांचा धर्म त्यांच्यापाशी, आपण आपलं कर्म करत राहायचं. जनतेचे प्रश्न शरददादाच्या आडून तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं यश तुम्हाला येऊ. सध्या विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, लोकसभेमध्ये काय झालं आपण पाहतोय. सध्या महाविकास आघाडीला सुगीचे दिवस आहेत. अनेक कार्यकर्त्यांना बाळसं आले, मीच तालुक्याचा आमदार होणार अशा प्रकारची चर्चा होते. काल महाविकास आघाडीच्या इच्छुक मंडळींची ओतूरला बैठक झाली. त्याच्यामध्ये असं ठरलं की बाहेरचा एकही माणूस आपल्यामध्ये घेऊ द्यायचा नाही. कसं पाहता? नाही आता तो त्या 3 पक्षाच्या अंतर्गत विषय, त्या
शेवटी आपण नागरिक आहे, नाही, चर्चा तर नाही, होणार. सांगतो ना मी जबाबदारीने बोलतो. त्या 3 पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. त्या पक्षात कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं, बाहेरून कोण येईल ती भीती मनामध्ये काय असेल, बाबा आम्ही खासदार साहेबांना निवडून आणलंय वगैरे काय त्यांचा असं तो अंतर्गत विषय, त्याच्याविषयी मत मांडणं मी काय संयुक्तित नाही. पण कदाचित पवार साहेब आणि उद्धव साहेब किंवा काँग्रेसचे राहुल गांधी यांनी या तालुक्यातल्या नेत्यांना कदाचित अधिकार दिले पण असतील तसे, का बाबा इथं कोणाला घ्यायचं का नाही, असं दिसते त्यांच्या बोलण्यावरून का आम्ही कोणाला घेणार नाही. मग तुम्ही त्यांच्या वक्तव्याचं खिल्ली उडवताय. खिल्ली नाही उडत, मी सरळ सांगतोय असं असेल ना त्यांचं, कारण त्यांच्या बोलण्यात तुम्हाला स्पष्ट दिसते. मला दिसताना काय दिसलं असतं, त्यांनी उलटा अशी जी भूमिका घेतली असती की बाबा आम्ही कष्ट केलेत, आमच्यातलं कोणतरी व्हावा, हे स्वाभाविक आहे. बाहेरचं कोणाला येऊ देणार नाही हे त्यांचं म्हणजे ते स्वतःला सुप्रीमो समजतात. नाही असेल ते बोलण्यातच त्यांनी स्पष्ट बोलले ना काल ते बोलले ते सांगतोय, मी सांगतोय का तुम्हाला, काल मी ते बघितलं तर त्यांचा भाग आहे, त्यांना शुभेच्छा. ते आता मला त्यांच्या पक्षांतर्गत काय पॉलिसी ठरलेली त्यांना तसं दिसत होतं मला का त्यांना अधिकार दिलेले. तुमचे नेते त्यांच्या पक्षात जाण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत अशी पण चर्चा होते. तुमचे दरवाजे बंद झाले म्हणून तुमची तडफड होते. मला काहीच माहित नाही कोण प्रवेश करायचा प्रयत्न करते, कोणाचे दरवाजे, ज्याला लढायचं ना साहेब, वाणी साहेब बघा, माझा आमदारकी ठाम मत आहे. शरददादा सोनवणे असा एक उमेदवार आहे ना का मला आमदारकी लढायची डोक्यात आहे. ते मला कोणाची सहानुभूती भेटेल मग मला आमदार करा. दादा काय म्हणतात का मला यासाठी आमदार व्हायचे, मला आमदार ह्या गोष्टीसाठी आमदार व्हायचं ना. आता मला कोणाची डोळ्यासमोर व्हिजन ठेवून, अरे आमदार कशाला व्हायचे कळलं पाहिजे ना. इंटरेस्ट आहे का मला आमदार व्हायचे, आमदार कशाला व्हायचे यात इंटरेस्ट पाहिजे. म्हणजे आमदार मला तालुक्याचं कशाला इंटरेस्ट आहे ना, म्हणजे बाबा आता यांना लय सहानुभूती मग मला करा ना आमदार, असं असतं का आमदार. दादांना आमदार होते, त्यांनी बिगुल वाजवलेले, ते आमदार निवडणूक लढणार. आता जाहीर सांगतो तुम्हाला, शरद दादा सोनवणे आमदारकी लढवणार नाही लढवणार. ते कोण सहानुभूती देईन, कोण मदत करीन आणि मग मला तिकीट भेटर आणि मग त्या लाटेवर मी आमदार होईन, असं चालत नाही राजकारणामध्ये. तुमची भूमिका स्पष्ट पण लढवायची नाही लढवायची. त्यांनी मुंबईवरून आले तेव्हा सांगितलं मी आमदारकी लढवणार. आमदार तुम्ही आमदार होण्यासाठी काय केलंय. आमदार असा पाहिजे ना तालुक्याचा का त्याला तालुक्यातली वाडी न वस्ती गाव ना खेडण काना कोपरा माहिती पाहिजे, त्याला मंत्रालयामध्ये धडका द्यायचं नॉलेज पाहिजे, पैसे आणायची चतुराई पाहिजे. या दोन्ही गोष्टीचा मिलाप, या सगळ्या गोष्टीची आक्रमकता, सगळ्या गोष्टी लागतात. आता मी ऑब्झर्व केले ना, ज्या काही जणांना इंटरेस्ट आहे आमदार होण्यात त्यांच्या बोलण्यातून असं होतंय का बाबा मला आमदार व्हायचे. असं कोण म्हणत नाहीये का मला ह्यासाठी आमदार व्हायचे, म्हणजे बाबा मला तालुक्यामध्ये हे इंडस्ट्री आणायची, तरुण रोजगार, असं कोणच म्हणत नाही. कुठले प्रश्न घेऊन किंवा आमदार तुमचं प्लॅनिंग पुढचं नाही. ते म्हणले का मग आता ह्या सध्या महाविकास आघाडीला लय सहानुभूती, मग मला आमदार करा ना. त्यांना सहानुभूती तर तुम्हाला आमदार करा, असं कसं. मी ह्या तालुक्यासाठी ही कामं केलीत, मी ही लोकांपर्यंत गेलेलो आहेत, गोरगरिबांसाठी मदती केलेल्या आहेत, शिक्षणासाठी मुलांचे हे कार्य केलेले आहे. मी पाण्याच्या प्रश्नासाठी इथं लढलेलो आहे, रस्त्याच्या प्रश्नासाठी इथं लढलेलो आहे, मी जडीत झालेले त्यांना मदती केल्यात, मी गोरगरिबांचा विवाह केलेला आहे, मी विधवा झालेल्या लोकांना मदती केलीत आणि मी एवढं सगळं काम केलंय. आता मी म्हणतोय का मला प्लीज उमेदवारी द्या तुम्ही, मी तालुका पुढे घेऊन जाईन. अशी आमदारकी मागितली पाहिजे ना. तुम्ही एखादी ग्रामपंचायत लढवता तर तुम्हाला ग्रास लेवलला माहिती पण ग्रामपंचायत पुरतं का ना, तुम्हाला तालुक्याची आमदारकी लढवायची ना. विधानसभा म्हणजे काय ट्रेनिंग सेंटर आहे का, तिथं काय ट्रेनिंग सेंटर का 5 वर्ष आहे ना ट्रेनिंगला पाठवा. आता हा गेला, आता नाही एवढ्या बारीने घ्यायला देऊ भाऊ आपण, एवढ्या बारी घ्यायला देऊ. मी काय ती काय ट्रेनिंग सेंटर आहे विधानसभा. असं तुम्ही एकदा विघ्नर कारखान्यावर भाषण केलं होतं तुमच्या नेत्यांनी की मी 5 वर्ष आमदार झालो, आता पुढच्या वेळेला अमका होईल, त्याच्या पुढच्या वेळेला तमका होईल, असं तुम्ही पण म्हणाले होते. मी तुम्हाला परत सांगतो, ह्या तालुक्यात काही नेते असे का त्यांनी खरंच आमदारकीच्या निवडणुका लढवाय. त्याचं कारण सांगतो, ती लोक मी नाव घेते त्यांची का ते बिचारेत ना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करतात. म्हणजे निवडणुका आता आल्या म्हणून मला आमदार व्हायचं असं नाही, ते 5ही वर्ष त्याच्यामध्ये घुसून काम करतात. असे काही मोजके नेते काय 4-2 नावं नाही, मला नाही ते जाहीर करायचं, कारण निवडणुका तोंडावर आल्यात. आता मी पण जर जपून बोललो असतो 6-7 महिन्यापूर्वी, पण खरंच त्यांनी काम निवडणुका लढवता हरकत नाही, कारण की ती 24 तास लोकांमध्ये असतात. आता ह्याच्यामध्ये माझी बारी होईल या झटक्यात हा विचार होऊन माझी बारी होईल नाही हो, तालुक्याची बारी झाली पाहिजे, तालुका पुढे गेला पाहिजे, तो हेतू तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे ना.
तर मग ते काहीतरी आमदारकी लढवण्यामध्ये मजा आहे, असं माझं मत आहे. आता समोर शरददादा तुम्ही म्हणताय निवडणूक लढणारच, त्यांचं विजन काय, प्लॅनिंग काय ते मांडतात, मांडलेलं पण आहे किंवा अजून पण काही प्लॅनिंग ते लोकांपुढे मांडतील. प्रश्न असा आहे, जुन्नरचे विद्यमान आमदार महायुतीचे उमेदवार असू शकतात. महाविकास आघाडीकडनं विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, त्यांचा सहयोगी पक्ष शिवसेना माऊली खंडागळे, बाळासाहेब दांगट, संभाजी तांबे, शरद चौधरी अशी काही नावं येतात. ह्या सगळ्या नावांकडे तुम्ही कसं पाहता? आणि हा राहिला प्रश्न म्हणजे शरदचंद्र पवार यांचा तुतारी चिन्ह असलेला पक्ष, त्यांचे पण 3-4 नावं पुढे आहेत. मोहित डमाले आहे, तुमच्या गावचे शरद लेंडे आहेत, तुषार थोरात आहे, आनंदराव चौगुले आहेत, अशी नावं पुढे येतात. कसं पाहता? चांगली गोष्ट आहे ना, लोकशाही या तालुक्यात जिवंत आहे. ते म्हणतात ना, जमुरीत की खूबसूरती, खरंच खूबसूरती म्हणजे लोकशाही खरंच जिवंत आहे या तालुक्यात, असं मला दिसायला लागलेलं आहे. आणि ज्याला त्याला निवडणुका लढवायचा अधिकार आहे, ज्याने आपलं नशीब आजमावलं पाहिजे. फक्त माझी हात जोडून वाहत्या गंगेत फक्त आंघोळ करून घ्यायची का विषय मांडायचे? नाही नाही, माझं फक्त सांगायला विनंती आहे की का निवडणुका प्रत्येकाने लढवा. फक्त निवडणूक लढताना मला आमदार व्हायचं म्हणून निवडणूक लढवा, माझी हात जोडून सांगायला विनंती. मला या तालुक्यासाठी काय ते करायचंय ना, म्हणून निवडणूक लढवायची. असं जर केलं तर सगळ्यांनी निवडणुका लढवाव्या, खुलं आहे ना. फक्त असंच आहे का बाबा असंच झालं तर मी निवडणूक लढवीन, तसंच झालं तर निवडणूक, अशी निवडणूक नाही. मला जनतेसाठी लढायला उतरायचं मैदानात, निवडणूक लढवायची आता माघार नाही, अशा भूमिका घ्यायचं, लढवा निवडणुका. शेवटचा प्रश्न पुन्हा तोच. शरददादा सोनवणे यांनी मागच्या आठवड्यामध्ये आमदार बेनके यांच्या निवासस्थानी बिबट्याचा विषय घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शरददादा आंदोलन करणार की नाही करणार? मी परत सांगतो, मी दादांशी या विषयावरती बोलत आता. पण आंदोलन करायचं कोणाविषयी? एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, तर त्या मंदिरामध्ये मूर्ती असली तर आपण दर्शन घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये त्या मंदिरामध्ये मूर्ती नाही असं आपल्याला दिसतंय, बरोबर ना. आणि तर मग तिथं जाऊन दर्शन घेण्यामध्ये काय मतलब आहे ना. ज्या मुद्द्यांसाठी तुम्ही उपोषण केलं त्यातले बहुतांशी मुद्दे आमदार अतुल बेनके यांनी मार्गी लावलेत, तशा माध्यमांच्या माध्यमातून बातम्या पण झाल्यात. चांगली गोष्ट आहे. शुभेच्छा आमदार साहेबांना तुमच्या संवेदना जागे झाल्याबद्दल. चांगली गोष्ट आहे आमदार साहेब, तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या संवेदना जागे झाल्या असतील तर मुळात एकदा आमदार साहेबांना तुम्ही खरंच विचारावं, एकदा ऑफ द रेकॉर्ड विचारा. म्हणजे ह्याच्यात नका विचारू, मुलाखतीत नका विचारू, ऑफ द रेकॉर्ड त्यांना विचारा की हे आंदोलन झालं नव्हतं तोपर्यंत काय परिस्थिती आणि आंदोलन झालं काय परिस्थिती होती, हे त्यांना विचारा ना ऑफ द रेकॉर्ड. ते तुम्हाला सांगतील सगळं खरं काय होती काय झाली, म्हणजे तुम्हाला काय सुचवायचं. म्हणजे ह्या विषयाला धारा आली का नाही, या विषयाला धारा आली का नाही एकदा त्यांना ते सांगतील ना तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड. गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात आलं. बिबट्यांचे हल्ले वाढले, वन विभाग अलर्ट झालं, शासनाने सुद्धा काही उपाययोजना केल्या, त्यांना काही यंत्रणा देणार आहे. बिबट प्रवण क्षेत्र म्हणून यापूर्वी अगोदर जाहीर केलेलं होतंच, परंतु हा स्वतंत्र झोन डिक्लेअर करणार आहेत. तसं कलेक्टरला उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. काय चालले माहिती का आमदार साहेबांना सांगा, ते दोन्ही बाजूनी खेळतात. एका बाजूला इकडे येतात, इकडे लोकांची सिंपती घ्यायचा प्रयत्न करतात. बाबा नको, आंदोलन छेडले लोकांनी आपल्या अंगावर नको, आंदोलनात सहभागी व्हा. तिकडे यश नाही आलं का, शरदानी काय आक्रमक भूमिका घेतली, त्यांना म्हणायचं नाही नाही तुम्ही सत्तेत तुम्हाला कळत नाही का. तिकडं काही मग दादानी फाईट केली तर फाईट केली तर भूमिका घालता आपण साक्षीदार ते येणार, मग मी केलं. असं कुठे चालतं का साहेब? लोक काही येडीत का, दुधखुळी लोक, लोकांना कळत नाही. उद्या समजा आंदोलन चालले जरांगे पाटील साहेबांचं, बरोबर, मराठा आरक्षणाचं, आणि मग सरकारने काय बाबा त्यांना मान्यता द्यायची, काय व्हायचं वगैरे, लोकांना कळत नाही का जरांगे पाटलांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, लोकांना नाही कळत. कोणी किती पाटण थोपडली तर मी स्पेसिफिक या मराठा, उद्या ओबीसी आरक्षण असो, फॉर एक्झाम्पल उद्या एससीचं आंदोलन असू द्या, एसटीचं असू द्या, जो नेता ह्याची आग करतो, ह्या विषयाची आग करतो ना, किंवा ज्या विषयावरती लढाई करतोय, पब्लिक कळत असतं. पब्लिकला पब्लिक सब जानते, सगळं कळते लोकांना, कोण काय करते कोण काय करते ते. त्यामुळे काय ह्यांनी म्हणजे आता यांना किती पॉलिटिकल मायलेज कमवायचे आमदार साहेबांना, अतुल शेठ बेनके यांना, हे त्यांचं त्यांना माहिती आहे. त्यांना काय पॉलिटिकल मायलेज करायचंय. फक्त माझी त्यांना हात जोडून विनंती, लोकांच्या घरातली बाळं गेली हो, बरोबर ना, आपल्या
म्हणजे जीवनामध्ये एवढं म्हणजे संवेदना शून्य होणं खूप वाईट आहे. एवढं संवेदना शून्य होणं खूप वाईट आहे. त्यांना माझी विनंती, राजकारण ठिकाणी द्यावं. ही राजकारण, ही निवडणूक येईल, परत 5 वर्षांनी दुसरी निवडणूक येतील, जातील, आमदार बदलतील, काळ बदलत जाईल, पण पुढची पिढी कधी माफ करणार नाही. का तुम्ही ज्या गोष्टीचं राजकारण करता, का ज्या गोष्टीची खिल्ली उडवता ना, त्याचं पाप भेटेल का पुण्य याचा विचार त्यांनी करून ही गोष्ट तुम्ही हाताळावी. आजही तुम्ही तालुक्याचे आमदार आहे, आम्ही तुमचा आदर करतो, पण तुमच्या जर संवेदना संपलेल्या असतील तर अधिकचं काय बोलणं त्यामध्ये काय अर्थ वाटत नाही मला. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणि बिबट्यांचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सरकार अपयशी ठरते का? जे लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी जे उपाययोजना सुचवतात की प्रामुख्याने बिबट्यांची नसबंदी करावी, वेगवेगळी उपाययोजना करावी, आपत्ती क्षेत्र म्हणून इथं जाहीर करावं, त्या संदर्भामध्ये लागणाऱ्या सगळ्या इक्विपमेंट, सगळ्या साधनसामुग्री दिली जावी, अशा प्रकारची मागणी होते. विधानसभेची निवडणुका पुढ्यात आहेत. याच काळामध्ये असे विषय समोर येतात. बिबट्याचा विषय घेऊन राजकारण याच्या पाठीमागून होतंय का, बाळाचे पाय पाळण्यात दिसत आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तालुक्याचे विद्यमान आमदार तुम्ही सुद्धा हा विषय गांभीर्याने हाताळा. माजी आमदार त्यांचा हेतू प्रथमदर्शनी जनतेच्या बाजूने दिसतोय. आता आतून कोणाच्या मनात काय आहे हे ना तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत, परंतु तुम्ही तालुक्याचे आमदार असताना तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याची जबाबदारी तुमची आहे. शरददादाच्या आंदोलनाकडे तेवढंच गांभीर्याने पहा. ते तुमच्या घरासमोर आंदोलन करतील नाही करतील, त्यांनी उपोषण केलं, कुठल्या मुद्द्यावर केलं, ते जनतेच्याही लक्षात आलेलं आहे. सहानुभूती ह्या विषयामध्ये गांभीर्याने आहे. आपण हा विषय तातडीनं सगळ्यांना सोबत घेऊन मार्गी लावाल आणि या विषयाचं हसू होणार नाही याची खबरदारी आपण पण घ्याल, अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.